आहे। ह्या ब्लाउजची कटिंग आपण तयार पेपर पॅटर्न वरून त्यांना मी गळा कट केलेला नव्हता, कटिंग करायचं नाही, हेच वर्क लावणार आहोत, म्हणजे ह्या गोष्टी विचारात। आणि ही बघा जो शिलाईचा धागा आहे तो। नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। कटोरी ब्लाउजच्या पेपर पॅटर्न वरून आपण खूप सारे ब्लाउज शिलाई केले, खूप साऱ्या मैत्रिणींनी ऑर्डर केले, त्यांचे शिवून झाले। तर आपण आहे ना आज त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे, म्हणजे तयार पेपर पॅटर्न वरून मागील गळ्याला डिझाइन कशी करायची ते आपण बघणार आहोत। आणि तो कटिंग कसा करायचा, शिवाय तो शिलाई कसा करायचा ते मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपण मागील भागाला जेव्हा डिझाइन घेतो तर त्यावेळेला जो आपला मागील भागाचा टक्स असतो तर त्यामध्ये काही बदल करावे लागतात का, आणि करावे लागले तर ते कसे करायचे असतात ते सुद्धा मी इथं सांगितलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मात्र पूर्ण बघावा लागेल। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा, लाईक करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि अजून एक गोष्ट, आपल्याकडे 28 साइज पासून तर 50 साइजचे तयार कटोरीचे पेपर पॅटर्न मिळतात। इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील, तर ज्या कोणी मैत्रिणींना हे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर इथं स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा। कॉल मात्र कुणीही करू नका, कारण आपली सर्व प्रोसेस ही व्हॉट्सअप थ्रू मेसेज थ्रूच होत असते। ज्या कोणी मैत्रिणींना याचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच फायदा घ्या। त्याचबरोबर आजचा जो ब्लाउज कटिंग म्हणजे डिझाईन दाखवलेली आहे ना, तर त्याची कटिंग ही आपली तयार कटोरीच्या पेपर पॅटर्न वरून केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी खूप आधी अपलोड केलेला आहे। ज्या मैत्रिणींना या ब्लाउजची कटिंग बघायची असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथे तुम्ही बघू शकता। बघा इथे या ब्लाउजची आपण कटिंग केलेली आहे आणि या ब्लाउजच्या कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेला आहे। 36 साइजच्या तयार पेपर पॅटर्न वरून आपण याची कटिंग केलेली आहे। हे बघा इथे आपण फक्त मागील गळा आणि त्या गळ्यावरून डिझाईनचा गळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। हे बघा हे आहे अस्तर आणि हा आहे ब्लाउज पीस। ब्लाउज पीस मी थोडा वेळ बाजूला ठेवते, म्हणजे ती मागील भागाची कटिंग। आणि हे बघा जो आपल्याकडे तयार पेपर पॅटर्न आहे ना, त्यावरून मी जसंच्या तसं इथं हे मागील गळ्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं फक्त गळा ड्रॉ केला आणि शोल्डर उतार दिलेला आहे, कटिंग मात्र केलेली नाही। का कटिंग केली नाही, कारण आपल्याला डिझाईनचा गळा बनवायचा आहे आणि हा थोडासा अंदाज यावा म्हणून मी फक्त जो गोल गळा आहे ना तो जसाच्या तसा इथं ड्रॉ करून दिलेला आहे। तर आता आपण बघूया, गळ्याची रुंदी आलेली आहे इथं 2.25 इंच आणि गळ्याची लांबी आहे जवळपास 10.5 इंच, म्हणजे हा तयार 10 इंचाचा गळा तयार होईल। आपण याला डिझाईनचा गळा बनवणार आहोत, तर मी इथं पॅच वर्कची डिझाईन बनवणार आहे, त्या हिशोबाने मी इथं हा गळा ड्रॉ करून घेतलेला आहे, म्हणजे हलकीशी अशी ही डिझाईन आपण इथं देणार आहोत। खालच्या बाजूला जवळपास हे 4.5 इंच अंतर आहे आणि त्यानंतर असा हा शेप देऊन दिलेला आहे। आता बघा हा जो ब्लाउज पीसचा आपलं कटिंग झालेला आहे आणि अस्तर हे दोनही एकमेकांवर ठेवून घेतलं। हवं तर तुम्ही यांना पिनही लावून घेऊ शकतात, म्हणजे ते त्यामुळे हलणार नाही। आणि त्यानंतर आहे तसाच्या तसा आपण गळा इथं कट करून घेतलेला आहे। हे बघा शोल्डर उतारही मी आता इथं देऊन देत आहे, कारण डीप नेक आहे त्यामुळे शोल्डर उतार देणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर अशा ह्या पिन्स लावून घेतल्या, खालच्या बाजूला ब्लाउज पीस आणि वरच्या बाजूला अस्तर ठेवून असं मी शिलाई करून घेत आहे सर्व बाजूने। त्यानंतर जे एक्स्ट्रा कापड आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि शिलाई करत असताना कुठेही चून वगैरे यायला नको, हे बेसिक आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। सेम ह्याच पद्धतीने दोनही साइडचे मी मागील भागाचे पार्ट इथं तयार करून घेतलेले आहेत आणि आतील बाजूला आपण हा जो काठांचा वापर करून पॅच लावणार आहोत। त्यासाठी मी इथं हे गोल्डन कलरचं कापड घेतलेलं आहे आणि याच्या तिरकस पट्ट्या कट करत आहे, कारण आपण गोल्डन कलरची तिथं पाइपिंग देणार आहोत। ही पट्टी जवळपास 1.5 इंचाची आहे। हे बघा त्यानंतर याला काय करायचं आहे, असं फोल्ड करून घ्यायचं आणि इथं आपण शिलाई करून घेणार आहोत। शिलाई करत असताना थोडंसं कापड वरच्या बाजूला असू द्यायचं, अगदी नेहमीप्रमाणे मी सांगते ना ती म्हणजे एक ट्रिक आहे, ती तुम्ही फॉलोच करत जात जा। त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण एकमेकांना कापड जोडतो ना तर ते
कमी जास्त होत नाही किंवा तिथं गॅप तयार होत नाही। ही पट्टी आपली शिवून झाल्यानंतर नॉचेस देऊन द्यायचे आणि बघा पायपिंगसाठी आपण आतल्या बाजूला सर्व कापड फोल्ड करत असतो ते करायचं आणि बरोबर वरच्या बाजूने आता खाचेमध्ये शिलाई आली पाहिजे, म्हणजे त्यामुळे काय होतं की पायपिंग खूप छान येत असते। किंवा पायपिंग कशी करावी याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, हवं तर तुम्ही तो बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। आणि बघा पायपिंग करत असताना अगदी थोडं थोडं कापड फोल्ड करायचं आणि मग ती पायपिंग करत जायची आहे। असं करत करत आपल्याला खालीपर्यंत यायचं आहे आणि बघा जे एक्स्ट्रा कापड आहेत ते कट केले आणि दोनही साईडची आपली इथं पायपिंग तयार झालेली आहे। आता बघा मी हा शेप दिला होता ना, तर हे आपलं कापड आपण त्याचा पॅच बनवणार आहोत। हे जे कटिंग आहे ना त्यापेक्षा थोडंसं जवळपास सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा कापड घेतलं आणि ते कट करून घेतलं। हा जो पॅच आहे ना हा आपल्याला फेकायचा नाहीये कारण तो आपला मेजरमेंटचा आहे। त्यानंतर काठ घेतले, काठावर अशा पद्धतीने आपण जो एक्स्ट्रा पॅचचं जे अस्तर कट केलं होतं ना ते अशा पद्धतीने ठेवून घेतलं। हवं तर तुम्ही इथं पिन लावून घेऊ शकता। वरच्या बाजूने एक शिलाई दिली, त्यानंतर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे आणि हे कापड आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊन वरच्या बाजूने एक शिलाई देऊन दिली। हे बघा आतल्या बाजूने सुद्धा आपण शिलाई मारून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल। आता हा आपला पॅच तयार झालेला आहे, पण आपण हे सर्व बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा कट केलं होतं। तर आता हा मापाचा पॅच ठेवून बरोबर असं हे मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला परफेक्ट असं मेजरमेंटचं जो पॅच होता ना तो आपल्याला मिळून जाईल। आणि त्याच मार्किंगवर बरोबर दोनही बाजूंनी हे दोनही पार्ट ठेवून घेतले आणि आपण जी पायपिंगला शिलाई केली होती ना अगदी त्याच शिलाईवरून आपली शिलाई घ्यायची, म्हणजे बरोबर तिथं खाचेत आणि हा पॅच आहे ना तो बरोबर इथं शिलाई करून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने आपला इथं पॅच जोडून झालेला आहे। त्यानंतर आपण लेस लावणार आहोत। लेस लावत असताना एक काळजी घ्यायची, गोल्डन कलरची आपण लेस इथं वापरत आहोत, परंतु कोणती शेड मॅच होते ते नेहमीच बघायचं, कारण गोल्डन कलरच्या लेसमध्ये सुद्धा 3-4 कलरच्या शेड येत असतात। त्याचबरोबर मॅचिंगचा दोरा सुद्धा वापरला पाहिजे। ह्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या फॉलो करायच्या, त्यामुळे आपल्या कामाला छान अशी फिनिशिंग येते। आणि बघा लेस शिलाई करत असताना ती कापडावर सुरुवात कुठून करायची, अगदी कापडावरून नाही करायची, थोडीशी पुढून करायची। असं का करायचं, कारण शिलाई म्हणजे लेस जोडल्यानंतर तिथं गॅप तयार व्हायला नको म्हणून। हवं तर ते पुढे आपण जे एक्स्ट्रा सोडलेलं असतं ना ते नंतर कट करून दिलं तरी सुद्धा चालतं। आणि बघा लेस जोडत असताना कुठेही खेचायची नाही आणि थोडंसं अंतराने मी लेस लावत आहे। जर समजा तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता, पण मला प्रॅक्टिस आहे म्हणून सर्व ठिकाणचं अंतर हे सेम सुद्धा आलेलं आहे। तर अशा पद्धतीने एका बाजूची शिलाई झाली। हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपली लेस आपल्याला पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे अजून ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येईल। केव्हाही लेस जोडत असताना तेव्हा मॅचिंग धागा वापरायचा आणि लेसच्या दोनही बाजूंना शिलाई द्यायची। अशा पद्धतीने आपली ही लेस इथं शिलाई करून झालेली आहे। आणि हे बघा जे मी एक्स्ट्रा सोडलेलं होती ना लेस ती इथं कट सुद्धा करून घेतली। आणि बघा ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा लेस आपल्याला लावून घ्यायची आहे। हे मी थोडं स्पीडमध्ये दाखवलं, व्हिडिओ मोठा होऊन जातो म्हणून। सेम त्याच पद्धतीने आपल्याला सर्व म्हणजे ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करत दोनही लेस माझ्या शिलाई करून झालेल्या आहे। बघा आता टक्सबद्दल एक विशेष गोष्ट, आता आपण इथं डिझाईनचा गळा घेतल्यामुळे आपला टक्स इथं आडत होता, त्यामुळे मी थोडंसा बाजूला म्हणजे जवळपास अर्धा इंच लांब दुसरं मार्किंग केलं आणि टक्सची शिलाई करून घेतली। म्हणजे बघा जेव्हा आपण डिझाईनचा गळा बनवतो ना तर तेव्हा हा छोटासा बदल तुम्ही सुद्धा करू शकतात, कारण जर आपण जे आधीचं मार्किंग होतं त्यावर जर आपण टक्स घेतला असता तर आपली शिलाई म्हणजे डिझाईन चुकली असती किंवा ती व्यवस्थित आली नसती। त्यामुळे असे छोटे छोटे बदल आपण आपल्या शिवणकामामध्ये करत असतो। त्यानंतर खालच्या बाजूला कमरेची पट्टी जोडून घेतली, म्हणजे आधी ती मी फोल्ड करून घेतली आणि मला मागच्या बाजूला हात शिलाई करायची आहे, त्यामुळे मी मध्यभागी कच्ची शिलाई मारून घेतली। आणि बघा अशा पद्धतीने आपला हा डिझाईनचा गळा तयार झालेला आहे आणि तो अजूनच आकर्षक वाटावा म्हणून इथं मी हे गोल्डन कलरचे बटन लावणार आहे, म्हणजे त्या हाताने आपल्याला शिवायचे आहेत किंवा या व्यतिरिक्त अजून दुसरी क्रिएटिव्हिटी तिथे ॲड करू शकतो।
शकतो, परंतु आजच्या या व्हिडिओचा मेन उद्देश होता की बघा ह्या तयार पेपर पॅटर्नवरून डिझाईनचा गळा कसा तयार करायचा ते मला इथं तुम्हाला सांगायचं होतं। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि शिवणकामासंबंधीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।